संपूर्ण देशात कोरोना महामारी व त्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते। आता देश अनलॉक 5च्या स्थितीत असूनही शासनाकडून शाळा बंद ठेवण्याबाबत आदेश आहेत। मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक व 2 शिक्षक असे उपस्थितीबाबत निर्देश असल्याची माहिती आहे। मात्र मेळघाटातील धारणी तालुक्यात बहुतांश जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा शाळा उघडण्यात आली नाही। शाळा उघड्या नाही म्हणजे शाळेत गांधी जयंती साजरी करण्यात आली नाही, तर दुसरीकडे मोठ्या उत्साहाने शिक्षक व गावातील शिक्षक मित्रांनी विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा महात्मा गांधींची जयंती साजरी केली। आधीच मेळघाटात विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित मोठी कसरत करून शिक्षक शाळेत आणतात, पण गेल्या 6 महिन्यांपासून तालुक्यातील बहुतांश शाळा महिन्यातून एखाद्या वेळी उघडत असल्यामुळे हळूहळू विद्यार्थी शाळेला व शिक्षणाला विसरून शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांची आवड कमी होत चाललेली आहे। याकरिता लॉकडाऊन परिस्थितीत ही शाळा उघडून शाळेत नियमित कोरोना विषाणू संबंधित जनजागृती केली तर निश्चित विद्यार्थी शाळेला व शिक्षणाला विसरणार नाही व भविष्यात शाळा उघडण्याच्या वेळी निश्चित विद्यार्थी शाळेला न विसरता आवडीने शाळेकडे आकर्षित होऊन आपले शैक्षणिक विकास करून घेणार आहे, हे मात्र नक्की। गांधी जयंतीच्या दिवशी तालुक्यातील बहुतांश शाळा कोरोनाचे कारणे देऊन बंदच होत्या, तर दुसरीकडे काही शाळा प्रिय विद्यार्थी व प्रिय शिक्षकांनी शाळेत जाऊन महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली, ज्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टिटंबा, कासमार, कवडाझिरी, कुसुमकोट, बुजुर्ग, चेंडो, बारातांडा, बिरोटी या गावातील शाळांचा समावेश होता। आता राज्यात शाळा उघडण्याजोगी परिस्थिती केव्हा निर्माण होईल हे सांगता येणे सध्या तरी कठीण आहे। मात्र बरेच विद्यार्थी व शिक्षक शाळा उघडण्याची आतुरतेने वाट बघत आहे, कारण शिक्षक व विद्यार्थ्यांची शाळेशी एक पवित्र नाते आहे व लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यामुळे शाळेची आठवण येत असल्याचे सुद्धा काही शिक्षकांनी सांगितले आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।